ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज सोमवार आहे. हं? बरेच मंडळी आज मनोकामना शिवपूजा करत असतात. हं? आणि त्याविषयीच मी ज्या गोष्टीसाठी जास्त जी महिला आहेत, माझ्या माता भगिनी आहेत, त्याच्यासाठी मनोकामना पूजा करतात, त्याविषयीच मी बोलणार आहे. आणि विषय असा आहे, की अ, बऱ्याच जणांचे म्हणजे आमच्या भगिनींचं म्हणणं असतं, की आमचे नवरे बाहेरच्या बाईशी नादी लागले आहेत. त्याच्यासाठी काही उपाय, पूजा काही असेल तर आम्ही करतो. हं. तर बऱ्याच आहेत ताई, की ती आजची मनोकामना, सोमवारची मनोकामना पूजा करतात. हं. त्याविषयी सांगायचं म्हणजे ही कामना जी पूजा आहे तुमची करायची, ही वेळ कधी येते? करायची नाही असं नाही, अवश्य करायची ती. हं. आणि आपण कुठं चुकतोय, हे पण मी सांगणार आहे. पण त्यापूर्वी आज सोमवार असल्यामुळे मी सर्वांसाठी सामूहिकरित्या प्रार्थना करत असतो. दररोज मी करतो. परंतु आज सोमवारची विशेष प्रार्थना असते, की तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहावं. हं. तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं. तुमच्या काय जी समस्या असतील, व्यथा असतील, त्या दूर व्हाव्यात. बऱ्याच जणांचे काही प्रश्न असतात. हं. ते प्रश्न सुटावेत, अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करत असतो आणि आज पण केलेली आहे. तर मंडळी, आता नेमकं वळूया, की हे नवरे बाहेर का नादी लागतात? हं? त्याविषयी मी तुम्ही कुठं चुकताय? हं? मी तुमच्यावर आरोप नाही करत, सत्य परिस्थिती सांगतो. सगळेच तसे असतात असं नाहीये, पण बरेच जण आहेत. तर काय होतं, नवऱ्यावर प्रेम असतं, नसतं नाही असं नाही. प्रेम असतं, पण काय होतं नैसर्गिकरित्या ज्यावेळेस तुम्हाला बाळ झालं, म्हणजे बाळ झाल्यानंतर, की ते बाळामध्ये तुमचं मन रमतं आणि ते एक नैसर्गिक आहे, ते पण एक ईश्वरी लीला आहे. कारण महिला ही प्रेमळ असतात, मायाळू असतात. त्यांचं हृदय एकदम कोमल असतं आणि साहजिकच आहे, महिलांना बाळाविषयी अत्यंत ओढ असते. महिलांनाच काय, कुठल्याही प्राण्याला त्याच्या बाळाविषयी, त्याच्या लेकराविषयी म्हणजे माया, वेड म्हणा, काय म्हणा, ते असतंच. हं. त्यात असं वावगं काही नाही. म्हणून एक सहजरित्या ते काय होतं, जे बाळ होण्या अगोदर जे नवऱ्यावर जे प्रेम असतं आणि ते प्रेम ते कमी होतं, कमी होत, होत हळू बऱ्यापैकीच कमी होतं. हं. आणि नेमकं इथं ती गोष्ट नवऱ्याच्या बाबतीत जरा वाईटच आहे. म्हणजे पतीच्या बाबतीत काय होतं, मग ती पतीला एक वेगळंच वाटू लागतं, की बाबा अं, मी अगोदर किती प्रेमानं मला हे करत होती ना, आता ते करत नाही. अगर माझ्याकडे दुर्लक्ष करायली. काही पती समजूतदार असतात, समजून घेतात. पण काही समजूतदार नसतात. त्यांचा गैरसमज होतो, वेगळाच होतो. म्हणून ते थोडे घरामध्ये चिड करायला लागतात. आणि साहजिकच आहे, तुमच्याकडून दुर्लक्ष पण होत राहतं. कारण तुमची ऊर्जा, तुमची माया हे पूर्ण बाळावर जाते. हं. बाळाची वाढ करायची, बाळाच्या बाबतीत म्हणजे सतत तुम्ही बाळाचाच विचार करतात आणि त्याच्याबरोबर एक प्रापंचिक विचार असतो. पुढे भविष्य बघत असतात बाळाचं. हं. आणि ह्या नवरोबाकडे दुर्लक्ष होतं. मग काही नवरोबा समजून घेतात, काही समजत नाहीत. मग त्यांना वेगळेच अर्थ लावतात त्याच्यामागं. हिचं काही दुसरंच प्रेम प्रकरण आहे का? काहीतरी म्हणजे ज्याच्या त्याच्या डोक्याप्रमाणे विचार करतात. आणि साहजिकच मग घरामध्ये ताणतणाव वाढतात, भांडणं होतात, एकामेकावर चिडतात. हा एक गैरसमज होतो. वास्तविक त्या स्त्रीचा बी दोष नसतो आणि समजा पुरुषाचा नसतो. जे होतं त्याच्यावर ते चालत राहतं तुमचं. हं. आणि मग हळू दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो. आणि तो दुरावा एवढा होतो, की साहजिकच थोडक्यात तुमचा पती
बाहेर कुठेतरी प्रेम शोधतो. त्याला कुणीतरी प्रेमाचं भेटतं, त्या शोधात म्हणून त्याला भेटतं आणि मग त्यांच्याशी तो संपर्क करत राहतो. पुढे भविष्यात वाढत, वाढत चांगलंच प्रकरण वाढतं. हं? आणि मग तुमचं प्रेम असतं नवऱ्यावर. म्हणत नाही मी तुमचं प्रेम नाही नवऱ्यावर प्रेम असतं. पण ते तुम्ही व्यक्त करत नसल्यामुळे हा एक मोठा गैरसमज नवऱ्याच्या बाबतीत होतो आणि नवरा तुमच्यापासून दूर जातो. हं? असे बऱ्याच जणांचे अनुभव येतं. पण त्यांना कळलं नाही की चूक कुणाची. तर साहजिकच चूक दोघांची नसते, पण तुम्हाला ते हाताळता येत नाही. नवरा कसा हाताळायचा. तुम्ही थोडंसं तसं जर नवऱ्याचे चिन्ह दिसले, तशी हालचाल काही दिसली, तर तुम्ही जागेवर कंट्रोल करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? की ठीक आहे, बाळावर तर प्रेम अवश्य करा. मी करू नका म्हणत नाही. आणि बाळावर करत नवऱ्याला विसरू नका. तुम्हाला जर वाटतं ना, आपला नवरा आपलाच असला पाहिजे, आपल्याशिवाय दुसऱ्याचा कोणाचाही नसला पाहिजे, तर नवरा आपला ताब्यात आपलाच राहण्यासाठी नवऱ्यावर प्रेम करावं लागतं. प्रेम करत नाहीत, पण आतून करतात आणि वरून दाखवत नाही. त्याच्यामुळे नवऱ्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी गैरसमज होतात निर्माण. पूर्वीसारखं प्रयत्न करा. बाळ जरी झालं, बाळावर तर करा हो. पण नवऱ्याला नवरा एक बाळ आहे, लक्षात घ्या. मोठं बाळ आहे, दांडगं बाळ आहे. नवरा सुद्धा एक बाळच आहे, लक्षात घ्या. नवऱ्याला बी सांभाळावं लागतं. नवरा हे मोठं बाळ आहे ते. आपल्याकडे म्हण आहे, स्त्री ही क्षणिक पत्नी असते, पण अनंत काळाची माता असते. आणि तिला वेगवेगळे भूमिका म्हणजे करावं लागतात. स्त्रीला कधी बहीण व्हावं लागतं, कधी आई व्हावं लागतं. इतर सगळे नाते तिला निभावावं लागते. नवऱ्याच्या बाबतीत फक्त क्षणापुरता नवरा असतो. ह्याची जाणीव ठेवायला पाहिजे तुम्ही. म्हणून आणि पुरुषांचे मन वेगळे असतात. त्याला ते व्यक्त करता येत नाहीत भावना. त्याचं मन जरा हार्ड असतं. तुम्ही कोमल मनाचे आहात आणि तुम्ही जर त्याला प्रेमानं म्हणजे पूर्वीसारखं जसं आहे तसं जर ठेवलं ना, ते कुठंच जात नाही हो. त्याची टप्पर तर नाही कुठं जायची. अजिबात जात नाही तो. कुठं जात नाही. तुमच्या मनाविरुद्ध काहीच करू शकत नाही. कधीही भांडण करण्यापेक्षा प्रेमानं जिंका त्याला. प्रेम फार महत्वाचं आहे. बऱ्याचशा गोष्टी प्रेमामुळे चांगल्या होतात. प्रेम दिलं ना, म्हणतात ना, प्रेम दिलं तर रानचं पाखरू सुद्धा जवळ येतं. आणि ते प्रकरण तुम्ही बघितलं. बरेच प्राणी त्याला प्रेम दाखवल्यानंतर मुके प्राणी सुद्धा माया लावतात. घरातील मांजर असेल, कुत्रा असेल, तुम्ही जनावरं पाळत असेल, जनावरं असतील, चिमणे, कावळ्या, काय बरेच जण बघा ना तुम्ही. तुमचे काही मुके प्राणी सुद्धा प्रेमामुळे जवळ येतात. किती झाल प्राणी सुद्धा माया, प्रेम. मग हेच प्रेम तुमच्याकडे आहे. मी भगिनींना सांगतो, मातांना सांगतो, की तुम्हाला देवानं अशी कला दिलेली आहे, प्रेमाची कला दिलेली आहे. आणि तेच प्रेम तुम्ही तुमच्या नवऱ्यासाठी जर वापरलं ना, तुमच्या नवऱ्यासाठी तो नवरा कुठंच जाऊ शकत नाही. आणि ज्या स्त्रियांना, ज्या महिलांना, ज्या माता भगिनींना ही गोष्ट कळलेली आहे, ज्यांना ही कला अवगत आहे, त्यांच्या पुढे नवरे नंदीबाईसारखं गुब्बू 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 करतात. माहिती का, जसं म्हणतील ना तसं ऐकतात. बऱ्याच जणांची उदाहरणं आहेत तशी, की म्हणतात अरे नंदीबाईला सारखा नवरा आहे, काय बायको पुढे नंदीबाईला झालाय. हो, होण्याचं कारण तेच आहे. त्याच्या बायकोला हा नवरा कसा हँडल करायचा, त्याला ऑपरेट कसा करायचं, हे तिला माहीत आहे. तुम्हाला माहीत नाही, म्हणून तुमचा नवरा नंदीबाई होत नाही. त्या बाईला जमलं. तसं तुम्हाला जमलं पाहिजे. मी म्हणत नाही नंदीबाईलच करा.
पण तुमचा नवरा तुमच्या रिमोट कंट्रोलवर चालला पाहिजे. त्याला ही पूजा करायची अशी आवश्यकता. पूजा तर करायची. पूजा केल्यानंतर एक तुमची मानसिक स्थिती स्थिर होते म्हणून पूजा करायची असते. ही मनोकामना पूजा, तुम्ही जे कार्य करता त्या कार्याला यश येण्यासाठी ही पूजा करायची. परंतु नुसती पूजा करून चालत नाही. पूजा करत करत हे पर्याय वापरावे लागतात. भौतिक गोष्टीचा सुद्धा विचार करावा लागतो. नुसती पूजा करून चालत नाहीये. बरेच जण आता 5-5, 6-6 वर्षेपासून पूजा करतायत आणि काही जणांना यश पण येत नाही. त्याचे कारण हे तर पूजा नुसती करून कसं होईल? त्यासाठी तुमचा प्रयत्न आवश्यक आहे. तुम्ही सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही प्रयत्न केल्याशिवाय ते साध्य होत नाही. पूजा ही तुमच्या प्रयत्नाला यश देण्यासाठी केले जाते. पूजा तर करायची, पण तुम्ही प्रयत्न पण करावा लागतो. तुमचा नवरा तुमच्या ताब्यात राहण्यासाठी, ही जी प्रेमाचं जे आहे, तुमच्याकडून जे प्रेम कमी पडतं त्याला, ते प्रेम कमी पडता कामा नये. पूजा तर करायची, नामस्मरण करायचं, देवाचं करायचं आणि त्याबरोबर आता बऱ्याच भगिनींचं म्हणणं असतं, माझ्याकडे बोलतात ना की नाही आम्ही किती प्रेम दाखवलं तर ती नवरा असाच करतो. बरोबर आहे तुमचं, तो तसाच करतं. मग ते अलीकडे तुम्ही दाखवायला बघता, अति दाखवायला बघतात, त्या गोष्टी मग घोटाळा होतो. तसं नाही करायचं. स्टेप बाय स्टेपनं. गडबड करायचं नाही. गडबड तशी करायची नाही. व्यवस्थित दाखवायचं. आणि खरं सांगू का तुम्हाला, माझ्या माता भगिनींना सांगतोय की तुम्हाला ईश्वरानं खूप काही चांगलं दिलेलं आहे. तुमच्यासारखी कला इतराला दिली नाही. तुम्ही ठरवलं ना तर काहीही करू शकतात. काहीही करू शकतात. पुरातन काळापासूनची गोष्ट आहे. इतिहास घडवले स्त्रियामुळे घडले, रामायण स्त्रीमुळे घडले, बऱ्याच गोष्टी घडल्यात आणि तुमच्याकडे ती क्षमता आहे, एक ऊर्जा आहे, एक शक्ती आहे. त्या शक्तीद्वारे अथवा मायेद्वारे तुम्ही इतरांचे मन जिंकू शकतात. त्याचा वापर योग्य करा. तुम्ही कुठल्याही गोष्टी, मुलांच्या बाबतीत असेल, आता नवरात्र बोललोच मी, मुलांचे असतील, घरातील सासू सासरी, इतरही काही असेल, तुम्ही प्रेमानं राहा हो. प्रेम दाखवा. तुमच्याकडे आहे म्हणून सांगतो मी, तुमच्यापाशी देवानं दिलेलं प्रेम भरपूर आहे. काही लागत नाही. बऱ्याच वेळेस गोड शब्द लागतात माणसाला आणि त्या शब्दाचा योग्य वापर, योग्य हालचाल, योग्य वागणूक अशा गोष्टी केल्यानंतर काहीच अडचण येत नाही. अहो, तुमच्यासारखा सुखी प्राणी कुणीच नाही हो, मी गॅरंटी देतो. कारण तुम्ही शिवशक्तीमधले शक्ती आहात. तुम्ही देवीचं रूप आहात. स्त्री म्हणजे काय साधी सिंपल असं समजू नका स्वतःला, आणि त्याची जाणीव ठेवा जरा. स्त्री साधी नसते. तुम्ही इतिहास बघा, देवादेखात सुद्धा स्त्रियांनी बरंच काय काय गोष्टी केलेल्या आहेत. आणि त्यांचंच तुम्ही पुढे वंशवळ आहे म्हणायचं. तुम्ही स्वतःला कमी समजू नका, अजिबात कमी समजू नका. तुमच्यामध्ये क्षमता आहे आणि देवानं दिलेली शक्ती पण आहे. त्या शक्तीचा योग्य वापर करायचा. प्रेम नावाची जी शक्ती दिलेली आहे त्याचा व्यवस्थित वापर करा. आणि आपला नवरा आपलाच राहिला पाहिजे, इतर गोष्टीत शिरता कामा नये असं वाटतंय ना, तर ही मनोकामना पूजा करत करत मी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत ना ते करत राहा. कारण तुम्ही मुलं झाले की विसरायला लागलात, ती विसरू नका. पूर्वीसारखं प्रेम त्यांना ठेवा, काही होणार नाही. तुमचा नवरा कुठेच जाणार नाही, ही मी गॅरंटी देतो. आणि एखादा असं मनचंदा भौरंगा, त्याचं काय सांगू शकत नाही. मग सगळे नाहीत तसे, सगळे नाहीत. आहे तर काही असते चाटाळ म्हणतात आपण त्यांना शेण खायची सवय असते, पण सगळे खात नाहीत. ते एखादा असतो, तर खाऊ द्या ना, काय त्यातला, सोडून द्या तसा विषय, एवढं डोक्यात कशाला घ्यायचंय. तर असो, याबरोबरच आजचा आपला हा कार्यक्रम संपवतो.
आणि परत एखादा माझ्याकडे असाच विषय आला तर त्यासाठी मी तुम्हाला सांगतो, तुम्ही करत राहा नियमितपणे सोमवारची मनोकामना पूजा आणि ह्या गोष्टी सांगितलेल्या. तर ओम नमः शिवाय.